जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है. आज दिल्लीत हे सिद्ध झाले. संसदेवर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. मुलींवर बळाचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार केले गेले. मुलांची डोकी फोडली गेली. ही लोकशाही आहे की हिटलरशाही? लाज वाटली पाहिजे या सरकारला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा अहंकार इतका फुगलाय की 24 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये ते साधी जबाबदारी स्वीकारलाही तयार नाहीत. एका मंत्र्याची खुर्ची आणि अहंकार जपण्यासाठी आज रस्त्यावर विद्यार्थ्यांचे रक्त सांडले जाते. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी 23 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवण्यात आले. कॉंग्रेस जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी ठरवून केलेल्या मोर्चावर अश्रुधुराचे गोळे डागण्यात आले. देशभक्तांना कैद्यासारखं डांबून ठेवण्याची ही कसली पद्धत? सत्ताधाऱ्यांनो, पोलिसांच्या मागे लपून आणि स्वतःचा अहंकार जपून राज्य चालवणारे तुम्ही अत्यंत बॅड आहात. हिटलरचाही असाच अहंकार होता, पण त्याचा शेवट काय झाला हे इतिहासाला चांगलंच माहित आहे. तरुणांचं हे सांडलेलं रक्त तुमच्या या अहंकारी सत्तेचा अंत घडवून आणल्याशिवाय राहणार नाही.